आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबासकीची, रगत निघल तरी बी हसल शाबासकीची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. सुस्वागतम. अमरिंद मंडळाच्या 78व्या वसंत व्याख्यानमालेचं आजचं पाचवं पुष्प गुंफण्यासाठी आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी आज आपल्या इकडे लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी आणि माननीय मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री भूषण गगराणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. सुरुवातीला भूषण गगराणी यांची थोडक्यात ओळख करून देते. नावाजलेले प्रशासक, नागरी नियोजन आणि विकास कामांबाबत सुस्पष्ट समज असणारं हे व्यक्तिमत्व. सरांनी सांगितलं जास्त ओळख करून देऊ नको, कारण बरोबर आहे, कारण त्यांच्या कामातूनच आपली त्यांची ऑलरेडी ओळख आहेच. पण तरीसुद्धा IAS अर्थात भारतीय प्रशासकीय सेवेतील 1990च्या तुकडीतील हे अधिकारी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आपण म्हणत असतो मराठी मराठी मराठी, तर मराठी भाषेतून भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण होणारे हे पहिले उमेदवार आणि संपूर्ण भारतातून 3रा क्रमांक पटकावण्याचा असाधारण असा सन्मान त्यांनी प्राप्त केला आहे. तेव्हापासून महाराष्ट्र शासनाच्या विविध सार्वजनिक संस्थांमध्ये महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग आदींचा त्यात समावेश आहे. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळमध्ये कार्यरत असताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यामध्ये आणि विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाशी संबंधित अनेक मुद्दे सौहार्दपूर्वक आणि सुसंवादामध्ये सोडवण्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावलेली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना मेक इन इंडिया या केंद्र शासनाच्या अभियानाचा महाराष्ट्रातून यशस्वी श्रीगणेशा करण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांच्या काळात महाराष्ट्र राज्याने बहुसंख्य उद्योगांचे विनासायास आगमन अनुभवले आणि त्या रूपाने कोट्यावधी रुपयांचे सामंजस्य करार म्हणजे MOUs करण्यात आले. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीमधील वैयक्तिक क्षमतांकडे लक्ष देऊन सांघिक प्रगतीसाठी त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, त्याकरता त्यांना प्रोत्साहन कसं द्यायचं, असा सकारात्मक आणि सक्रिय दृष्टिकोन त्यांच्या ठायी आढळतो. सांघिक किंवा संस्थेच्या फायद्यासाठी सकारात्मक कौशल्यांचा उपयोग करून घेणे, कामकाजात नाविन्यता व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हे त्यांच्या अंगी असणारे काही उल्लेखनीय गुण आणि त्यामुळे सातत्याने त्यांच्या नेतृत्वाखाली अत्युच्च दर्जाची कामगिरी साध्य झालेली आढळते. आणि ह्याचं नुकतंच एक उदाहरण म्हणजे दंत उपचार सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल अमेरिका स्थित पिएरी फॉर्चर्ड अकॅडमीमार्फत दिला जाणारा अत्यंत मानाचा पुरस्कार महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाला देण्यात आला आहे. आणि हे त्यांच्या कालावधीतील हे आपलं मोठं यश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम दंत रुग्णालय या श्रेणीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला आहे. माननीय मुख्यमंत्री सचिवालयात माननीय मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. आणि सद्यस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक या दोन्ही भूमिकेतून ते कार्यरत आहे. आणि मुंबई आहे कुठे आणि जाणार कुठे यावर ते सविस्तर आपल्याशी म्हणजे सरांशी अतुल कुलकर्णी सरांशी गप्पा मारून मुंबईचं वास्तव आपल्यापुढे उलगडणार आहेत. आमच्या मंडळाचे कार्योपाध्यक्ष विजय राणे यांना मी विनंती करते की त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा.
आणि मंडळाचे सदस्य कार्यकारी सदस्य निलेश सावंत यांना विनंती करते की त्यांनी गुच्छ आणि ग्रंथालयातर्फे भेट देण्यात येणारं पुस्तक त्यांना द्यावं. त्यांना बोलतं करण्याचं काम जे आज करणार आहेत ते अतुल कुलकर्णी, लोकमत मुंबईचे संपादक. त्यांची पण अगदी थोडक्यात ओळख करून देते. गेली 39 वर्षे ते लोकमतमध्ये कार्यरत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सामान्य माणूस, सामाजिक विषय आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारे लेखन हा त्यांचा मूळ स्वभाव. त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक विषयावर लिहिलेल्या 10 बातम्यांच्या मालिकांना छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले आणि एखाद्या पत्रकारांच्या 10 वृत्तमालिका PIL होणे हे देशातील एकमेव उदाहरण आहे. 1ली ते 4थीच्या मुलांना मोफत पुस्तके देण्याचा पहिला निर्णय 1992-93 मध्ये त्यांच्या पहिल्या PIL वरून झाला होता. 2011 त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या भ्रष्टाचारीची मालिका लिहिली आणि त्यानंतर राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त झालं, ते आजपर्यंत बरखास्तच आहे. शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या बडी दीदी पुस्तकाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. सटायर लेखनावर आधारित अधूनमधून पत्रकारितेच्या अनुभवावरील आमचं विद्यापीठ, मुंबईतल्या 25 सामान्य माणसांच्या सत्यकथा सांगणारे बिनचेहऱ्याची माणसे ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. 26/11च्या घटनेनंतर पहिल्या 3 महिन्यात बाजारात आलेले 26/11 ऑपरेशन मुंबई हे त्या घटनेवरचे पहिले पुस्तक होते आणि या पुस्तकाचा गुजराती आणि इंग्रजीत अनुवाद झालेला आहे. इतकं अचूक आणि बारीक सारीक तपशील आणि नावांसह झालेलं ते एक डॉक्युमेंटेशन आहे. फिल्म सेन्सॉर बोर्डाचे ते सदस्य होते. महाराष्ट्र शासनाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार 2 वेळा, लोकमततर्फे दिला जाणारा पावा गाडगे लोकमत शोध पत्रकारिता पुरस्कार 2 वेळा आणि उत्कृष्ट वार्ता पुरस्कार 3 वेळा, बालकुमार साहित्य संमेलनाचा बाईल साहित्याच्या समीक्षेसाठीचा सीताबाई भागवत पुरस्कार 2 वेळा आणि महिलांना समाजात चांगले स्थान मिळवण्यासाठीच्या केलेल्या लेखनासाठीचा लाडली मीडिया जेंडर सेन्सिटिव्हिटी पुरस्कार, 26/11 ऑपरेशन मुंबई या पुस्तकाला महाराष्ट्र संपादक परिषदेचा पुरस्कार, जलसिंचनासाठी लिहिलेल्या मालिकेसाठी पुण्याचा वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार असे अनेक पुरस्कार अतुल कुलकर्णी यांना मिळाले आहेत. मंडळाचे संयुक्त कार्यवाह रवींद्र ढवळे यांना मी विनंती करते की त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. आणि मंडळाचे सदस्य साईनाथ काळसेकर यांना मी विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा. मुंबईकरांना फार काळ थांबायला लागू नये म्हणून सर आज सकाळपासून खरं तर DCM बरोबर मुंबईच्या रस्त्यांची पाहणी करायला गेले होते. आल्याबरोबर चहा पाणी काही न करता ते तुम्हाला भेटण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आणि आपण आता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी एक 7 मिनिटाची छोटी फिल्म सरांनी आपल्याला दाखवायला सांगितली आहे, तर ती आपण दाखवणार आहोत. आणि त्याच्यानंतर लोकमतचे आपले अतुल कुलकर्णी सर, जे माझेही लाडके आहेत, त्यांना मी विनंती करणार आणि त्यांना मी आग्रह केला की तुम्हालाच मुलाखत घ्यायची आहे, तर त्यांना मी विनंती करणार आहे की होऊन जाऊन देत. मुंबई कुठे आहे, कुठे जाणार कुठे. मुंबई ही भारताच्या आर्थिक आणि व्यावसायिक राजधानीसोबतच महाराष्ट्राचीही राजधानी, भारतातील सर्वात मोठं आणि जगातील 18व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेलं महानगर, बॉलिवूडचं माहेरघर असलेल्या मुंबईतील चित्रपट उद्योगाचा अर्थव्यवस्थेमध्ये तब्बल 18 अब्ज रुपये इतका वाटा आहे. हॉलिवूडपेक्षा दुप्पट चित्रपटांची निर्मिती मुंबईत होते. सुमारे 483 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या या महानगरात तब्बल 1,30,00,000 अधिक नागरिक राहतात. मुंबईतील दरडोई उत्पन्न 3,44,000 रुपये असून हे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6.1% इतका आहे.
मुंबईत तब्बल 30 अब्जाधीश राहतात आणि ह्या बाबतीत मुंबईचा जगात 8वा क्रमांक लागतो. इथे जागतिक वारसा स्थळं आहेत, अतिशय सुंदर आणि कलात्मक वास्तू आहेत, ज्या वार्षिक 8 लाखांपेक्षाही जास्त पर्यटकांना आकर्षित करतात. मुंबईची पालक संस्था या नात्याने इथल्या नागरिकांना मूलभूत आणि पायाभूत सोयी सुविधा देण्याचं काम बृहन्मुंबई महानगरपालिका तब्बल 150 वर्षांपासून करत आहे. महानगरपालिकेचा सन 2025-2026 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जवळपास 74,500 कोटी रुपयांचा आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विविध 41 मोठ्या प्रकल्पांसाठी मिळून सुमारे 1,50,000 कोटी रुपये किमतीची कामं बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सध्या हाती घेण्यात आली असून ही कामं प्रगतीपथावर आहेत. मुंबईच्या सेवेसाठी 1 लाखांहून अधिक कर्मचारी अधिकारी अविरतपणे कार्यरत आहेत. विविध प्रकारच्या 7 जलाशयांमधून मुंबईकरांना दररोज सुमारे 3,950 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा सुधारण्यासाठी नवनवीन प्रकल्प बांधण्यात येत आहेत. मुंबईतील पायाभूत सुविधांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुमारे 2,000 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि त्यावर विविध प्रकारचे 450 पूल बांधले आहेत. मुंबईमध्ये रोज सुमारे 3,204 लोकल रेल्वे धावतात, ज्यामधून रोज 64 लाख लोक प्रवास करतात. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या गतिमान आणि सक्रिय नेतृत्वाखाली मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक गुंतवणुकीचं केंद्र बनलंय. मुंबईतील अत्यंत महत्वाकांक्षी मुंबई कोस्टल रोड आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक सुरळीत होऊन प्रवाशांना आरामदायी वेगवान प्रवासाचा आनंद मिळेल. हा मार्ग दक्षिण मुंबई आणि वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडतो, ज्यामध्ये 8 मार्गिकांचा आणि भूमिगत जुळ्या बोगद्यांचा समावेश आहे. हा प्रकल्प उत्तर टोकापर्यंत म्हणजे दहिसर आणि पुढे मीरा भाईंदर पर्यंत विस्तारणार आहे. तब्बल 45,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे. ह्याच पार्श्वभूमीवर गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचं अर्थात GMLRचं कामही प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पातील सुमारे 6,300 कोटी रुपयांची तरतूद असलेल्या भूमिगत बोगद्यांच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्याचं काम होणार आहे. रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं कामही झपाट्याने सुरू असून त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तब्बल 12,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सुमारे 170 वर्षांपूर्वी मुंबईतूनच भारतातील सार्वजनिक वाहतुकीची सुरुवात झाली. ह्याच धर्तीवर आता पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या उद्देशाने महानगरपालिकेने पावलं उचलली आहेत. यासाठी बेस्टच्या ताफ्यामध्ये आतापर्यंत जवळपास 1,000 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात आला असून सन 2026 पर्यंत ही संख्या 10,000 जाईल. मुंबईमध्ये 4 लाख 3 चाकी ऑटो रिक्षा आणि 30,000 टॅक्सी या स्वच्छ इंधनावर धावतात. व्यापाराच्या उद्देशाने जलवाहतूक हा सर्वात आकर्षक पर्याय मानला जातो. मुंबई बंदर हे भारताला जगाशी जोडण्याचं काम करतं. मुंबईतील आरोग्य व्यवस्था ही उच्च दर्जाची आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका 7,380 कोटी रुपये खर्च करून सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला अधिक सक्षम करत आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचं विस्तृत जाळं असून त्यात 5 अद्ययावत मोठी रुग्णालयं आहेत. BMC ही भारतामधील एकमेव महानगरपालिका आहे जिच्याशी संलग्न अशी 5 वैद्यकीय महाविद्यालयं आहेत. या महाविद्यालयांचा भारतातील अव्वल 10 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये समावेश होतो. महानगरपालिकेच्या वतीने उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा जवळपास विनामूल्य दिल्या जातात. वर्षाला सुमारे 50 लाख रुग्णांवर शस्त्रक्रिया होतात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेने आरोग्य क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण सुविधा अंमलात आणली आहे. मुंबईमध्ये 1,500 अधिक महाविद्यालये आहेत. येथील विद्यापीठात 5 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. शैक्षणिक वारसा जोपासत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना 8 भाषांमधून सर्वांगीण शिक्षण दिलं जातं. सर्वत्र हिरवळ आणि हरित क्षेत्र जोपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांचं आयुष्य समृद्ध बनवलंय. मुंबई हे एक असं महानगर आहे जिथे तब्बल 16% क्षेत्र वन आणि जंगलांसाठी राखीव आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे ह्या राखीव क्षेत्रांपैकी एक. त्याचं वनक्षेत्र 111 चौरस किलोमीटर इतकं आहे. दक्षिण मुंबईमध्ये सुमारे 300 एकर क्षेत्रात जागतिक दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्कचं काम लवकरच सुरू होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची 35 अग्निशमन केंद्र आणि अत्युच्च दर्जाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सदैव सज्ज असतात. सुमारे 10,000 अधिक CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुंबईत निगराणी ठेवली जाते. या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेने
नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केली आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीतही बृहन्मुंबई महानगरपालिका कायम सज्ज असते. महानगरातून रोज सुमारे 6300 दशलक्ष टन कचरा संकलित केला जातो. मलनिस्सारण प्रचालन व्यवस्था अंतर्गत सुमारे 2000 किलोमीटर लांबीचं मलनिस्सारण वाहिन्यांचं जाळं मुंबईत पसरलंय. मुंबईमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे 7 प्रकल्प सुमारे 33,000 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पात मुंबईतील मलजलावर पुनर्प्रक्रिया केली जाईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुमारे 3000 किलोमीटर लांबीचं पर्जन्य जलवाहिन्यांचं जाळं तयार केलंय. या समवेत पाणी वाहून नेण्यासाठी 2250 किलोमीटर लांबीचे नालेही आहेत. मूलभूत आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत सक्षम करण्यासोबतच मुंबईला अधिक सुंदर ठेवण्याचं कामही बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून केलं जातं. यासाठी मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत 2.5 वर्षात 1200 पेक्षाही जास्त कामं करण्यात आली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढील 30 वर्षांसाठी मुंबई वातावरण कृती आराखडाही तयार केलाय. अशा एक ना अनेक धोरणात्मक उपाययोजना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सातत्याने सुरू आहे. मुंबई हे जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्वाचा कणा असणारं आंतरराष्ट्रीय महानगर आहे. जगातल्या सर्वोत्तम महानगरांपैकी एक आहे. या महानगराची पालक संस्था म्हणून मुंबईकरांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका 24 तास 365 दिवस अथक परिश्रम करत आहे. माईक घ्या, माईक घ्या. हॅलो हॅलो, आवाज येतोय? इतकी सुंदर फिल्म पाहिल्यानंतर मुंबईकरांच्या मनात काही प्रश्न नसतील, कदाचित तोच हेतू ठेवून त्यांनी आधी फिल्म दाखवायला सांगितली असेल. एकदा फिल्म दाखवली की संपलं, मग काही प्रश्नच संपले. पण असं नाही आहे. जिथे काम असतं तिथेच प्रश्नही असतात आणि जो काम करतो त्यालाच लोक प्रश्न विचारतात. त्यामुळे गगराणी काम करतायत म्हणून त्यांना प्रश्न विचारले जाणार हे स्वाभाविक आहे. त्यांची आणि माझी ओळख ही ते औरंगाबादला म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादला जिल्हा परिषदेला CO होते, मुख्य कार्यकारी अधिकारी, तेव्हापासूनची आहे. पण त्यांनी कधीही म्हणजे इथं मुंबईत आम्ही आलो अनेक वर्ष, पण त्यांनी कधी मला अशी मुलाखत दिली नाही. त्याच्यामुळे जेव्हा मला सीमाताईंचा फोन आला की अशी मुलाखत घ्यायची आहे, मी तात्काळ हो म्हणालो. आणि या व्यासपीठावर घ्यायची आहे ते देखील एक कारण होतं. तर मला इथे बोलवल्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि मुलाखत सुरू करण्याआधी गगराणी साहेबांना काही बोलायचं असेल तर 2 मिनटं बोलतील, मग आपण मुलाखत सुरू करू. नमस्कार. या ठिकाणी या अमर हिंद मंडळाच्या वतीनं मला खरोखर कल्पना नव्हती. मी यापूर्वी काही 2-3 ठिकाणी ऐकण्यासाठी, काही वेळेला बोलण्यासाठी व्याख्यानमालांमध्ये गेलो होतो. वसंत व्याख्यानमाला महाराष्ट्राच्या बऱ्याच शहरांच्यामध्ये होतात, पण एवढा मोठा श्रोतृवृंद आणि शांतपणे बसलेला असेल आणि आमची मुलाखत ऐकेल आणि नंतर टाळ्या पण वाजवेल, याच्यावर खरोखरच माझा विश्वास नव्हता. मला सांगण्यात आलं होतं, माझ्या अधिकाऱ्यांनी, सहकारी अधिकाऱ्यांनी पण सांगितलं होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा मनापासून नमस्कार सगळ्यांना.
आणि धन्यवाद, आपण शांतपणे या ठिकाणी बसला. मला यायला सुद्धा 10-15 मिनटं लेट झाला, पण मी अर्थातच विलंब झाल्याबद्दल बोलू शकत नाही, कारण आपलेच दात आणि आपलेच ओठ. विलंब व्हायला पण कारण मीच, आमचीच वाहतूक व्यवस्था, आमचेच रस्ते. तर मला वाटतं की अमर हिंद मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो, औपचारिकरित्या नव्हे, खरोखरच. आणि अतुलला विनंती करतो. खरं तर मी काही प्रश्न विचारणार आहे, पण मुलाखत संपत असताना जर असं वाटलं आपल्याला की काही प्रश्न राहिलेत जे विचारले गेले पाहिजेत, तर ते संयोजकांची परवानगी असेल आणि गागराणी साहेब तयार असतील तर आपण ऑडियन्समधूनही काही प्रश्न घेऊ शकतो. जर आपली वेळ किती होते काय त्याच्यानुसार ठरवू आपण. मुंबई महापालिका केवढी मोठी आहे, त्याचा किती मोठा विस्तार आहे हे आपण आत्ता पाहिलं आहे, आणि किती आकारमान काय आहे या महापालिकेचं हेही आपण आत्ता या क्लिपमध्ये पाहिलं. इतकी मोठी महापालिका हँडल करायची आणि एक आयुक्त त्याला, तर मी पहिलाच प्रश्न असा विचारतो की दिल्लीमध्ये 3 महानगरपालिका आहेत, मुंबई इतकं आवाढव्य शहर आहे आणि 1.5-2 कोटी लोक इथे राहतात, तर या शहराची महानगरपालिका देखील किमान जिल्हाधिकारी कार्यालय 2 आहेत इथे. तर मुंबईचं महापालिकेचं देखील विभाजन व्हावं आणि 2-3 महापालिका व्हाव्या अशी कधी चर्चा झाली नाही का सरकारी पातळीवर किंवा कुठे? नाही, अधूनमधून होती, नाही असं नाही, पण साधारणतः जर एखादी यंत्रणा सक्षमपणे आपल्या सेवा देऊ शकत नसेल तर बऱ्याच वेळेला त्याच्या विकेंद्रीकरणाचा विचार केला जातो. मुंबई महापालिकेच्या बाबतीत तशी परिस्थिती आलेली नाही आहे. अजून देखील सक्षमपणे अगदी दहिसर मानखुर्दपासून ते कुलाब्यापर्यंत महापालिकेचा हा जो विस्तार आहे याच्यामध्ये सर्व सेवा महापालिका सक्षमपणे देते आहे. तर त्या दृष्टिकोनातून कधी विकेंद्रीकरणाचा किंवा एका महापालिकेच्या 2 महापालिका कराव्या, 3 महापालिका कराव्या अशा कधी हे झालेलं नाही आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की राजकीयदृष्ट्यासुद्धा सर्व पक्षांचं एकमत सर्वसाधारणतः असेल की महापालिका ही एकच राहावी. राजकीय पक्षांचं मत ती एक असावी का ह्याची वेगवेगळी कारणं असू शकतात, पण मी ती तुम्हाला विचारून तुमची अडचण करणार नाही. पण मला वाटत नाही की सर्वसाधारण मुंबईकरांचं किंवा धोरणकर्त्यांचा असा विचार आहे की मुंबई महापालिकेच्या 1 किंवा 2 किंवा 3 कराव्यात. एकच आहे आणि सक्षमपणे चालू आहे. अर्थात विकेंद्रीकरणाचे जसे फायदे असतात तसे एक संस्था असण्याचे सुद्धा बरेचसे फायदे असतात. आणि मुंबई महापालिकेचा जरी पसारा हा फार मोठा असेल, आवाढव्य असेल, तरी देखील काही सेवा अशा आहेत की ज्याचे तुकडे करता येणार नाहीत. उदाहरणार्थ पाणीपुरवठ्याची धरणं जी आहेत महापालिकेची 5 धरणं ही सगळी मुंबईच्या बाहेर आहेत. आणि त्याचं जर विकेंद्रीकरण करायचं म्हटलं आणि एका महापालिकेच्या ऐवजी 2-3 महापालिका करायच्या म्हटल्या तर त्या ज्या सुविधा आहेत त्याचं देखील विकेंद्रीकरण करायला लागेल, जे शक्य होणार नाही. या महापालिकेकडे 70-80 हजार कोटींच्या ठेवी आहेत. कुठल्याही घरात इतक्या मोठे डिपॉझिट आहेत म्हणलं की त्या घराला बरं वाटतं की आपल्याजवळ एवढे पैसे आहेत. तुमच्याकडे एवढ्या मोठ्या ठेवी असताना आणि इतकं सगळं असताना 1.5 लाख कोटीची कामं चालू आहेत, 70,000 कोटीचा अर्थसंकल्प मांडला आहे तुम्ही या वर्षाचा, असं असतानाही डिपॉझिटला का हात घालावा लागला? आणि हा प्रश्न राजकारणी त्याच्यावर काही राजकारण करू देत, काही बोलू देत, कुठल्याही सर्वसामान्य माणसाला माझी ठेव मोडायची वेळ आली घरात तर वाईट वाटतं. तसंच मुंबईकरांनाही वाटतं की का केलं असेल हे असं. तुमचाही ठेवींवरती डोळा आहे मला माहिती नव्हतं. बऱ्याच जणांचा आहे. अतुल माझा जुना मित्र आहे त्यामुळे मी अरे तुरेमध्ये बोलायला काही हरकत नसावी तुझी. बिलकुल बिलकुल. तर मुंबई महापालिकेच्या ह्या ज्या ठेवी आहेत हा मुंबई महापालिकेचा आणि मुंबईकरांच्या अभिमानाचा आणि सुरक्षिततेचा विषय आहे. या ठेवी साधारणतः 80,000 ते 90,000 कोटीच्या दरम्यान कमी जास्त होत असतात गेल्या काही वर्षापासून. आपल्याला माहिती आहे की गेल्या काही वर्षामध्ये
विशेषतः गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये मुंबई महापालिकेने फार मोठ्या स्वरूपामध्ये भांडवली स्वरूपाची कामं हाती घेतलेली आहेत, मूलभूत सुविधांची कामं हाती घेतलेली आहेत. आता ज्या वेळेला आपण मूलभूत सुविधांची कामं हाती घेतो, म्हणजे ते कोस्टल रोड असेल किंवा STP असतील, ज्याच्याबद्दल मी नंतर बोलेन आपल्याशी, तर ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती भांडवली गुंतवणूक लागते. आणि ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भांडवली गुंतवणूक करायची असेल त्यावेळेला काही प्रमाणामध्ये तुम्हाला तुमच्या ठेवी मोडाव्याच लागतात. आता ठेवी मोडणं हा अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून फार मोठा संकटाचा विषय, अशातला काही भाग नाही. याचं कारण असं आहे की या ठेवींवरती आपल्याला साधारणतः 7.5% आता सध्या व्याज मिळते. पण आता सध्या चलनवाढीचा दर जो आहे तो 5.5% आहे. म्हणजे जर आपण चलनवाढीचा दर आणि आपल्याला मिळणाऱ्या व्याजाचा दर ह्याच्यामध्ये जर फरक पाहिला तर तो फक्त 2%च आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या ठेवींच्या वरती महापालिकेला फक्त 2%च मिळतात. फार जास्त याच्यातनं उत्पन्न मिळतं अशातला भाग नाही. आणि म्हणून ह्या 2% ठेवी, 2% व्याजासाठी या ठेवी ठेवायच्या की मुंबईकरांना मूलभूत सुविधा चांगल्या पद्धतीनं पुरवण्यासाठी या सुविधा, ह्या ठेवी उपलब्ध करून द्यायच्या, हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. तर भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये, आणि हे करत असताना अर्थात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची सुविधा, सुरक्षा, म्हणजे त्यांची वेतन किंवा त्यांचे भत्ते किंवा त्यांचं पेन्शन याच्यावर परिणाम होणार नाही. महापालिकेची जी मूलभूत कर्तव्ये आहेत, म्हणजे स्वच्छता आणि आरोग्य, याच्यावरती परिणाम होणार नाही, याची काळजी अर्थातच घ्यायला पाहिजे. म्हणून सगळ्या ठेवी भांडवली गुंतवणुकीमध्ये आपण खर्च करावे असं नाही, पण त्याच वेळेला सर्व ठेवी ठेवून केवळ 2% कमवावा असं नाही. तर कुठंतरी सुवर्णमध्ये आपल्याला गाठावा लागेल. आणि ठेवींच्या सुरक्षेची काळजी करूनच आपण या खर्चाचं नियोजन सध्या करतो आहोत. इतक्या ठेवी आहेत, इतकं सगळं चांगलं चालू आहे असं आपण म्हणतो, पण मुंबईत एकही फुटपाथ हा चालायसाठी आहे हे लोक विसरून गेले. फुटपाथ चालायलाच उरलेले नाहीत. मध्यंतरी एक अत्यंत दुर्दैवी अपघात झाला, सगळ्यांच्याच भावना आहेत त्या, की फुटपाथ चालायला उरलेले नाहीत. मध्यंतरी एक बस कोणीतरी तो विचित्रपणे चालवत गेला, लोकांना फुटपाथ नव्हते म्हणून लोक रस्त्यावर चालत होते आणि त्याच्यात काही लोक मृत्युमुखी पडले. तर आणि बोरीवलीच्या जवळ एका सोसायटीने फार चांगलं केलं होतं. त्यांनी तिथे काय म्हणतो त्याला आपण, ते हे ठेवले, बाउन्सर्स ठेवले होते की आमच्या सोसायटीच्या समोर जे कोणी अतिक्रमण करतील ते बाउन्सर्स त्याला बघून घेतील. त्याच्यावर मी गमतीने लिहिलं सुद्धा होतं की आता महापालिकेने बाउन्सर्स ठेवायला अनुदान दिलं पाहिजे, म्हणजे ऑटोमॅटिक सगळी अतिक्रमणं दूर होतील. तर ही फुटपाथ रिकामे करावेत हे राजकारण्यांना वाटणार नाही, कारण त्यांचे काही वेगळी गणित आहेत, मतांची गणित आहेत, आणखी काही गणित आहेत. पण अधिकाऱ्यांना का वाटत नाही? आणि याला एक जोडून उदाहरण सांगतो. नरसय्या आडम हे आमदार होते आणि विधानसभेत बोलताना त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं आणि ते म्हणाले की आम्ही एक सर्वे केला आहे आणि नरसय्या आडम आता निवृत्त झाले सक्रिय राजकारणातून, त्याला 10-12 वर्ष झाली. ते असं म्हणाले होते की महापालिकेकडे मुंबईच्या ह्या फुटपाथवर फेरीवाल्यांकडून जो हप्ता गोळा केला जातो तो किमान 1,000 कोटी रुपये त्याच्यातून गोळा होतात. म्हणजे हे केवढं मोठी अर्थव्यवस्था, एक पॅरलल इकॉनॉमिक्स याच्या मागे सगळं सुरू आहे. राजकारणी काही करतील नाही, तर अधिकाऱ्यांनी ठरवलं तर अधिकारी काहीही करू शकतात. याची अनेक उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे ठाणं कसं मोकळं झालं हेही लोकांना माहिती आहे, मुंबईत चांगल्या गोष्टी कशा झाल्या हेही अनेकांना माहिती आहेत. महापालिकेची काय भूमिका आहे आयुक्त म्हणून की ह्या फुटपाथविषयी? मुंबई शहरामध्ये ज्याला आपण वॉकेबिलिटी म्हणतो, चालण्यायोग्य अशा जागा कमी आहेत. रस्त्यावरनं चालण्यायोग्य जागा. शहराचं नियोजन करत असताना रस्त्यांचं नियोजन करण्यात आलं, पण मुंबई शहर, जुनं जे मुंबई शहर आहे ते मुंबई शहर आणि त्यानंतर ज्या काही ठिकाणी टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये जे क्षेत्र विकसित झाली, ही क्षेत्र सोडली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये चालण्यायोग्य असे फुटपाथ मुंबईमध्ये कमी प्रमाणावरती उपलब्ध आहेत. आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती कॉन्क्रिटीकरणाची कामं चालू असल्यामुळं
जे फुटपाथ उपलब्ध आहेत ते देखील आता त्याच्यामध्ये या कामांच्यामुळं परिणाम झालेला ही वस्तुस्थिती आहे. आता ही कामं ज्या वेळेला कॉन्क्रिटीकरणाची पूर्ण होतील त्यावेळेला हे सगळे फुटपाथ पूर्ववत केले जातील आणि अधिक चांगले होतील. हे जरी असेल तरी पुढचे 2 ते 3 वर्ष हा त्रास बऱ्याच ठिकाणी मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे, कारण तो कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा अविभाज्य भाग आहे. आता रस्त्यांवरचे फुटपाथ, त्यानंतर त्याच्यावरती फेरीवाल्यांनी केलेली आक्रमणं, ती अतिक्रमणं काढण्यासाठी सातत्यानं चालू असणारे प्रयत्न, आता त्याच्या मागं एक समांतर अर्थव्यवस्था आहे, हप्ते गोळा केले जातात. हे कमी अधिक प्रमाणामध्ये खरं जरी असेल तरी देखील हे फेरीवाले हटवण्यासाठी महापालिका सातत्यानं प्रयत्न करत असते, ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मला सांगावंसं वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये काय झालं मला माहिती नाही, पण अलीकडच्या काळामध्ये बरेचसे राजकारणी हे आता फेरीवाला काढा म्हणून आमच्या मागं असतात. पूर्वीच्या काळात बहुतेक सगळे नाही, यासाठी टाळ्या वाजवल्या हां, बहुतेक सगळे पूर्वीच्या काळामध्ये कदाचित त्यांना काढू नये म्हणून प्रयत्न झाले असतील, नाही असं नाही. पण आता आमच्याकडं जे नगरसेवक, माजी नगरसेवक येतात किंवा बरेचसे आमदार येतात, त्यातले बहुतेक लोक फेरीवाल्यांचा त्रास वाढत चाललेला आहे, त्यांना तिथून काढा असं अशी निवेदनं घेऊन येतात. गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं असेल की रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला असणारे जवळपास, मग ते अंधेरी असेल, बोरिवली असेल, दादरचं फूल मार्केट 2-3 वेळा आम्ही काढलं होतं, माटुंग्याचं फूल मार्केट आम्ही क्लिअर केलं होतं. पण हा फेरीवाल्यांचा प्रश्न हा थोडासा, म्हणजे हा शब्द कदाचित वापरायला नाही पाहिजे, पण कर्करोगासारखा आहे. उपचार केल्यानंतर थोडा दिवस बरे होतं आणि परत तो अशा पद्धतीने आहे. त्यामुळे हे सातत्यानं केले जाणारे प्रयत्न करावे लागतील आपल्याला. हा केवळ लॉजिस्टिक्सचा इश्यू नाही आहे, तर हा एक सामाजिक विषय आहे. आणि त्याच्यामुळं मी सुद्धा बऱ्याच वेळेला ज्या ठिकाणी लोकांशी संपर्क साधतो त्यावेळेला त्यांना आव्हान करतो की फेरीवाल्यांचा प्रश्न निर्माण जो झालेला आहे हा फेरीवाल्यांच्यामुळं जसा झालेला आहे तसा काही प्रमाणामध्ये आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्यामुळं देखील झालेला आहे. उद्या जर तिथल्या सगळ्या नागरिकांनी जर ठरवलं की आम्ही फेरीवाल्यांच्याकडनं काही विकतच घेणार नाही तर आपोआपच त्यांचा धंदा बंद होईल. पण तसं आपल्या व्यवस्थेमध्ये होऊ शकत नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. तसं जर कुठल्या एखाद्या क्षेत्राने सांगितलं की ठीक आहे आता ह्या भागामध्ये येणारे फेरीवाले आहेत, उद्यापासून आम्ही त्यांच्याकडनं काही घेतच नाही, तर आम्ही एक वेळ त्यांना काढू, पण ते परत न येण्याची जबाबदारी ही फक्त महापालिकेची असू शकत नाही, ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मग ती महापालिका असेल, पोलीस असेल आणि तिथले स्थानिक नागरिक असतील. तर आम्ही फेरीवाल्यांना काढायला तयार आहे. दुसरा एक प्रश्न जो आहे तो कायदेशीर आहे, जो आता सध्या मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे की फेरीवाल्यांची गणना करून त्यांच्या टाऊन वेंडिंग कमिटी करणे, त्यांची निवडणूक घेणे आणि त्या टाऊन वेंडिंग कमिटी केल्यानंतर त्या कमिट्यांना तिथल्या फेरीवाल्यांच्या नियंत्रणाचे अधिकार देणे. म्हणजे ज्याला आपण फेरीवाला झोन म्हणतो, हॉकर झोन, असे हॉकर झोन तयार करायचे आणि त्या झोनमध्येच फक्त फेरीवाले राहतील. ते मुख्य रस्त्यावरती येणार नाहीत, फुटपाथवरती येणार नाहीत किंवा रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला येणार नाहीत, अशी व्यवस्था करणे. तर ह्या संदर्भातले निर्णय काही आता मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये अजूनही प्रलंबित आहेत. आमचा त्यांच्याकडे पाठपुरावा चालू आहे. अर्थात हे सगळं सांगितल्यानंतर देखील आपल्या मनामध्ये प्रश्न राहील की चालायला फुटपाथ आम्हाला कधी उपलब्ध होणार. तर त्या दृष्टीने मी एवढंच सांगू शकतो की ही जी कामं आता सध्या कॉन्क्रिटीकरणाची चालू आहेत ती झाल्यानंतर आणि जे नवीन प्रकल्प महापालिकेनं हाती घेतलेले आहेत, उदाहरणार्थ कोस्टल रोडचा जो प्रकल्प आपण पाहता आहात, या कोस्टल रोडच्या वरळीच्या पलीकडच्या बाजूला आता जवळपास 10 किलोमीटरचा मोठा नवीन मरीन ड्राईव्ह तयार होत आलेला आहे. तो मे-जूनपर्यंत पूर्ण होईल. तो अत्यंत सुंदर चालण्यासाठी पदपथ आहे. पण हे रिक्रिएशनल वॉकिंग झालं, म्हणजे आपण जे मनोरंजनासाठी किंवा फिरण्यासाठी फिरतो, ते जे कामासाठी आपल्याला जायचं आहे ते पदपथ रिकामे ठेवणं हे अजून देखील आपल्या सगळ्यांच्या समोरचं आव्हान आहे. महापालिका फेरीवाले हटवायला, पदपथ पुन्हा तयार करायला पूर्णपणे तयार आहे. म्हणजे गगराणी साहेब किती स्पष्ट वक्ते आहेत तुमच्या लक्षात आलं असेल. त्यांनी एकीकडे फुटपाथला कॅन्सरचा उपमा दिली
आणि दुसरीकडे आपली काय जबाबदारी हे देखील नकळतपणे त्यांनी सांगितलं आहे की जे बोरिवलीच्या लोकांनी केलं एका सोसायटीने तसं आपण सगळ्यांनी केलं तर मला वाटत नाही कुठे फारसं फुटपाथवर अतिक्रमण होतील. आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचा उल्लेख केला कॉन्क्रिटीकरणाचा, पण काही तज्ज्ञ असं सांगतात की कॉन्क्रिटीकरणामुळे उष्णता वाढते, उष्णता जास्त जनरेट होते, त्याच्यामुळं ते करू नये, सरसगट सगळीकडेच सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करू नये असं एक आक्षेप ते लोक घेतात. आणि मध्यंतरी पेवर ब्लॉकचं एक मी त्याला दुकानच म्हणेन, ठिकठिकाणी दुकानच उघडलं होतं. एखादा फुटपाथ खोदायचा, पेवर ब्लॉक टाकायचे, पुन्हा काही दिवसांनी तो खोदायचा. पेवर ब्लॉक देणारे देखील काही राजकारणी होते, आता सगळ्यांचीच नावं इथं घेणं योग्य नाही, पण असं जे चालू होतं आता सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं भविष्यात असंच काही होईल का? आता मुंबईमध्ये जवळपास 2200 किलोमीटरचे रस्ते आहेत आणि या 2200 किलोमीटरच्या रस्त्यांपैकी जवळपास 1500 किलोमीटर आपल्याला कॉन्क्रिटायझेशन करायचं आहे टप्प्याटप्प्यामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये देखील जवळपास 250 ते 300 किलोमीटरचं कॉन्क्रिटायझेशन झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला नेहमीच अडचणी येतात, रस्त्यामध्ये खड्डे पडतात. आता रस्त्यामध्ये खड्डे पडण्याची जी वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये अर्थातच आपल्याकडं कमी कालावधीमध्ये होणारा जास्त पाऊस, म्हणजे 3 महिन्यामध्ये आपल्याकडं जवळपास 3000 मिलीमीटर पाऊस होतो, 2,500 ते 3000 मिलीमीटर पाऊस होतो. अजून एक गोष्ट इथं लक्षामध्ये घेतली पाहिजे की ऐतिहासिकदृष्ट्या जर बघितलं तर मुंबई हे जे शहर आहे, म्हणजे शहर आणि मुंबई उपनगर हा जो सगळा भाग आहे याच्यापैकी 40% मुंबई ही समुद्रामध्ये बांधलेली आहे. गेल्या बऱ्याच वर्षापासून, ब्रिटिश काळापासून सुद्धा दिस इज अ रिक्लेम्ड, म्हणजे समुद्रापेक्षा खोल असणाऱ्या भागामध्ये देखील ही सगळी मुंबई उभा करण्यात आलेली आहे आणि एकूण मुंबईच्या 40% मुंबई ही अशी आहे. तर अशा वेळेला आपला हा जो नैसर्गिक सगळा भूभाग आहे जो आपण समुद्राकडनं रिक्लेम केलेला आहे आणि एवढं पर्जन्यमान जास्त आहे, तर या सगळ्या याच्यामध्ये रस्त्यांचे दर्जे चांगले ठेवण्यासाठी आपल्याला कॉन्क्रिटीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ह्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये उष्णता वाढत असेल, काही प्रमाणामध्ये आजूबाजूच्या झाडांना हानी पोचत असेल, तरी देखील रस्त्यांचा दर्जा आणि रस्त्यांचा दर्जा चांगला ठेवला तर वाहतुकीचा दर्जा चांगला राहील, वाहतुकीचा दर्जा चांगला राहिला तर आपली जीवनशैली चांगली राहील. हे सगळं एकमेकावरती अवलंबून आहे आणि त्याच्यामुळं कॉन्क्रिटीकरणाचा पर्याय हा उपलब्ध पर्यायांपैकी सर्वात चांगला पर्याय म्हणून निवडण्यात आलेला आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणावरती आता आपण कॉन्क्रिटायझेशन करतोय. आपण जर पाहिलं असेल की दक्षिण मुंबईमधले काही रस्ते हे गेल्या काही वर्षांपूर्वी कॉन्क्रिटाईज झाले होते, पण त्याचा दर्जा खूपच चांगला आहे, टिकून आहे. तर भविष्यामध्ये पूर्ण मुंबईमध्ये ज्या वेळेला आहे, आणि अतुल तुम्ही सांगितलं की सगळे रस्ते आपण करतोय का, नाही, आपण 9 मीटरच्या पेक्षा जास्त असणारे रस्तेच करतोय. ज्या छोट्या गल्ल्या आहेत 9 मीटरपेक्षा कमी आहेत, कॉलनीमधले रस्ते आहेत, 6 मीटरचे रस्ते आहेत, किंवा ज्या ठिकाणी नागरिकांनी आपल्याला सांगितलं की आमच्या इथं कॉन्क्रिटायझेशन करू नका, असे रस्ते आम्ही कॉन्क्रिटायझेशनमधून वगळलेले आहेत, ते आम्ही त्या ठिकाणी करत नाही आहे. काल याच व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी होते आणि ते बोलताना असं म्हणाले की मुंबई महापालिकेला व्हाईट टॉपिंग टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत रस्ते करायला सांगितले, सूचना केली होती आणि ती तेव्हा चहल कमिशनर होते आणि त्यांनी ती सूचना अंमलात आणली. मुंबईत 6000 कोटीचे रस्ते होत आहेत वगैरे असं काल याच व्यासपीठावर ते बोलून गेले. नेमकं काय त्याचं स्टेटस आज आहे? नाही, तो त्याचाच पर्याय हे आहे. कॉन्क्रिटीकरणाच्या बरोबरच ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी आहेत, तर त्याच्यामध्येच रॅपिड कॉन्क्रिटायझेशन, रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रिटायझेशन, मायक्रो सरफेसिंग, त्यानंतर मॅस्टिक, तर ह्याच्यापैकीच व्हाईट टॉपिंग हा एक विषय आहे की कॉन्क्रिटायझेशन झाल्यानंतर त्याचा दर्जा आणि त्याचं आयुष्यमान वाढवण्यासाठी काय नेमकं व्हाईट टॉपिंग म्हणजे काय नेमकं? त्याचा कॉन्क्रिटायझेशन झाल्यानंतर त्याची केमिकल ट्रीटमेंट करायला लागते सिलिका टाकून, आणि त्याच्यामुळे त्याचं आयुष्य आणि आयुष्यमान आणि दर्जा हा जास्त टिकून राहतो. आपण सिंगापूर आपण अनेकांनी बघितलं असेल, सिंगापूरला एक प्रदर्शन लावून ठेवलेलं आहे
आणि ते प्रदर्शन असं आहे की आधी कसं सिंगापूर होतं आणि नंतर कसं बदलत गेलं. तर आधीचं सिंगापूर हे म्हणजे चरस सोडणारे लोक, गांजा विकणारे लोक, मजूर, असंच ते सगळं सिंगापूर होतं. त्या प्रदर्शनात दाखवलेलं सांगतो आहे मी. आणि नंतर थोडं पुढे पुढे गेलं की अतिशय चकचकीत सिंगापूर बघायला मिळतं. आणि आपण जे बघतो आता सध्या ते देखील अतिशय सुंदर सिंगापूर आहे. मुंबईचं शांघाय करायची घोषणा झाली होती, त्याचं काय झालं माहिती नाही. नेमकं मुंबईचं काय होणार आहे? शांघाय होणार आहे, सिंगापूर होणार आहे, की मुंबईच राहणार आहे जी आहे तशी? मुंबईच राहिली पाहिजे अशी नाही. सातत्यानं याच्यामध्ये सुधारणा व्हायलाच पाहिजे. सगळ्या शहरांमध्ये होतच असते. आपण जर गेल्या काही काळामधली मुंबईची वाटचाल पाहिली तर आपण नक्की कुठं आहे याचा साधारणतः आपल्याला अंदाज येतो. अठराशे सत्तावन्न आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पहिलं स्वातंत्र्य युद्ध ज्या वेळेला भारतामध्ये, त्यावेळेला ब्रिटिश पण नाही, ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध सगळ्यांनी जो मोठ्या प्रमाणावरती उठाव केला, स्वातंत्र्य युद्ध झालं. त्यावेळेला प्रामुख्यानं घोड्यावर बसूनच हे युद्ध खेळलं गेलं. आणि ज्या वेळेला आपण 1857ला घोड्यावर बसून हे युद्ध खेळत होतो, त्यावेळेला जगामधली पहिली मेट्रो बांधायचं काम लंडनमध्ये चालू झालं होतं. 1861ला पॅडिंग्टनला जगातली पहिली मेट्रो पूर्ण झाली. आपण आपल्या मेट्रोचं कामकाज सुरू केलं 2014 साली. आता लंडनमध्ये 400 किलोमीटरची मेट्रो आहे आणि आपल्याकडं जवळपास 450ची मेट्रो आता पुढच्या 2 वर्षात पूर्ण होती आहे. त्याच्यामुळं आपल्याला हा तुलनात्मक विचार केला पाहिजे की मुंबई कुठं चालली आहे. तर मुंबई योग्य दिशेनं चालली आहे, खूप वेगानं चालली आहे. म्हणजे जे आपण मागं पडलो होतो, जगाच्या एकंदर या सगळ्या जागतिक दर्जाची मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या स्पर्धेमध्ये आपण मागं पडलो होतो, ते अत्यंत वेगानं आपण या जगाच्या स्पर्धेच्या मध्ये भाग घेतो आहोत. पण हा भाग घेत असताना आणि पुढं जात असताना मुंबई पण विसरायची काही गरज नाही आहे. कारण कुठल्याही शहरामध्ये एक तर हार्डवेअर आणि एक सॉफ्टवेअर. हार्डवेअर हे जवळपास सगळीकडे पाहिजे, सगळ्या जगामध्ये मेट्रो पाहिजेत, सगळ्या जगामध्ये सुवेज ट्रीटमेंट प्लांट्स पाहिजेत, सगळ्या जगामध्ये ओपन एरिया पाहिजेत, चांगले नेबरहूड पाहिजेत, लोकांना राहायला चांगली घरं पाहिजेत, परवडणारी घरं पाहिजेत. हा हार्डवेअरचा भाग झाला. पण प्रत्येक शहराचं सॉफ्टवेअर मात्र वेगवेगळं असतं. आणि मुंबईचं जे सॉफ्टवेअर आहे, इथली जी संस्कृती आहे, इथलं जे एकंदरच आपलं लोकांचं राहणीमान आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉस्मोपॉलिटन म्हणतो, पण बहुसंस्कृती, बहुभाषिक, विविधतेनं नटलेलं हे जे शहर आहे, तर ही जी एकंदर आपली संस्कृती निर्माण झालेली आहे, ही दुसऱ्या कुठल्याही शहराशी तुलना करण्याची किंवा त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची आणि त्याप्रमाणे बनण्याची काय आपल्याला गरज आहे असं मला वाटत नाही. नाही, सिंगापूर झालं पाहिजे हा मुद्दा नाही, किंवा शांघाय झालं पाहिजे हाही मुद्दा नाही. हे शहर स्वच्छ, नीटनेटकं, चांगले रस्ते, चांगलं फुटपाथ, जे काही आहे ते नीट व्यवस्थित असावं, एवढे माफक अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत. आता मी डम्पिंगच्या मुद्द्यावर येतो, कारण मी काही प्रश्न सगळ्यांच्या विषयाला जेवढा हात घालता येईल तेवढा प्रयत्न केला आहे. मुंबईत कांजूरमार्ग हा एकमेव डम्पिंग ग्राउंड आहे. तिथल्या लोकांच्या सतत तक्रारी आहेत, आम्हाला वास येतो, आम्हाला त्रास होतो आणि डम्पिंग ग्राउंड वेगळं करा वगैरे. महापालिकेकडे असं काही प्लॅन आहे का की कुठे हे सगळं करायचं? हे पर्यायी डम्पिंग ग्राउंड काही आहे का? आपल्याकडं जो मुंबई शहरामध्ये घनकचरा तयार होतो हा जवळपास 7,000 मेट्रिक टन पर डे, 6,600 ते 7,000 मेट्रिक टन पर डे एवढा हा घनकचरा तयार होतो. आता 7,000 म्हटल्यानंतर नक्की कल्पना येणार नाही की नक्की किती तयार होतो.
म्हणजे उदाहरण देताना मी नेहमी सांगतो की मुंबईचा पाणीपुरवठा किती आहे, तर मुंबईचा पाणीपुरवठा प्रत्येक दिवशी हा जवळपास 4500 MLD आहे, मेट्रिक दशलक्ष घनमीटर पर डे. आता त्याच्यावरून सुद्धा कल्पना येत नाही, कारण जोपर्यंत आपण तुलनात्मकदृष्ट्या काही सांगत नाही तोपर्यंत नक्की 4500 MLD पाणी आपण देतो म्हणजे नक्की काय करतो. तर 4500 MLD पाणी देतो म्हणजे मुंबई प्रत्येक दिवसाला 1 पवई तलाव कंझ्युम करते. 1 पवई तलाव मुंबईला लागतो प्रत्येक दिवशी, म्हणजे 4500 MLD पाणी मुंबईला प्रत्येक दिवशी लागतं. घनकचऱ्याच्या बाबतीत असं आहे की हा जो घनकचरा आहे याचा जर आपण तुलनात्मक विचार केला तर रोज 3 मजल्याचं इमारत तयार होऊ शकते, एवढा कचरा आपण तयार करतो. रोज 3 मजल्याची इमारत तयार होऊ शकते, म्हणजे वर्षाला किती झालं, 1000 मजल्याची इमारत एका वर्षामध्ये तयार होऊ शकते. देवनारला जर आपण गेला, देवनारचं डम्पिंग ग्राउंड सुरू झालं तो 1920ला. आता त्या ठिकाणी जवळपास 30-40 मीटर ते खड्ड्यामधनं वर होऊन त्या मोठे त्या ठिकाणी डोंगर तयार झालेले आहेत. ती साईट आपली आता बंद झाली. त्यानंतर गोराईला डम्पिंग ग्राउंड होतं, त्याच्यानंतर मुलुंडला होतं आणि आता कांजूरमार्गला आहे. दुर्दैवानं मुंबईतच काय पण महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इतरत्रही म्हणा कुठेही असं डम्पिंग ग्राउंड नाही आहे की ज्याच्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी नाही आहेत. डम्पिंग ग्राउंड म्हटलं की तिथं थोडाफार वास येणार, तिथं काही प्रमाणामध्ये जनावरं, कुत्री किंवा अशा पद्धतीचे जनावरं येणार, या गोष्टी टाळता येण्यासारख्या नाहीत. तर त्याच्यावरती उपाय म्हणजे जो काही घनकचरा गोळा होतो आणि जो आपण जमिनीमध्ये ज्याला लँडफिल सिस्टीम म्हणतात त्या लँडफिल पद्धतीनं आपण तो साठवत असतो, त्याच्यावरती प्रक्रिया करत असतो. त्याच्यावरती जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करत राहणे आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतरण हे वेगवेगळ्या कारणांमध्ये म्हणजे गॅसमध्ये करणे किंवा इलेक्ट्रिसिटीमध्ये करणे, अशा पद्धतीच्या गोष्टीच आपल्याला कराव्या लागतील. त्यामुळं मग ते गोराई असेल किंवा देवनार असेल किंवा मुलुंड असेल किंवा आताचा जो कांजूरमार्ग असेल त्या ठिकाणी, आणि कांजूरमार्गच्याबद्दल आता दुसरा पण एक असा विषय आहे त्याच्यामध्ये की लोकांच्या वस्तीमध्ये आम्ही घनकचरा केंद्र तयार केलं की घनकचऱ्याच्या जवळ लोकांची वस्ती आली. ते बिबट्याचा आणि हा पण एक महत्त्वाचा विषय आहेच. कारण बरेचसे औद्योगिक क्षेत्र आपण बघा, त्या औद्योगिक क्षेत्राच्या जवळ वस्ती गेली आहे. औद्योगिक क्षेत्र पूर्वीपासून तिथंच होते, ते नाही आले वस्तीमध्ये, आपण तिकडे गेलो आणि मग नंतर आपण तक्रार करायला सुरुवात केली की आम्हाला ह्याचा त्रास होतो, आम्हाला त्याचा त्रास होतो. पण शेवटी आपण देखील हे बघितलं पाहिजे की आपण त्या घनकचऱ्याकडं बहुतेक सगळेजण, म्हणजे काही जण जुने त्या ठिकाणी असतील नाही असं नाही, पण आपली वस्ती, मानवी वस्ती ही काही कारणामुळं असेल, त्यांच्या देखील मर्यादा असतील, कारण त्यांना देखील तिकडे जाण्याशिवाय पर्याय नसेल, पण आपण तिकडं गेलेलो आहोत आणि त्याच्यामुळं आपला त्रास वाढत चाललेला आहे. हे सगळं सांगितल्यानंतर देखील या ठिकाणी स्पष्ट करायला पाहिजे की घनकचरा केवळ साठवून ठेवणं हे आपल्याला आधुनिक विचारसरणीमध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये बसत नाही. त्यामुळे या सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा रूपांतर हे विजेमध्ये करणं, इलेक्ट्रिसिटीमध्ये करणं याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मुंबई महापालिका आता त्या दृष्टीने विचार करते, प्रयत्न करते आणि लवकरच त्या ठिकाणी काही आपल्याला तसा एक प्लांट आपला छोटा देवनारला चालू पण झालेला आहे, म्हणजे तयार झालेला आहे. त्याचा ॲक्च्युअल चालू होण्याचं काम पुढच्या 2-3 महिन्यामध्ये होईल. बांधून तयार झालेला आहे. त्या ठिकाणी 600 TPD वरती आपण प्रक्रिया करणार आहे आणि त्यातून वीज निर्मिती करणार आहे. तर तसाच एक मोठा प्रकल्प आपल्याला आता कांजूरमार्गला पण करावा लागेल. कचऱ्याचा विषय निघाला आहे म्हणून विचारतो की महापालिकेने भूमिका घेतली कचऱ्यावर कर लावायचा, त्याच्याबद्दलचं तुम्ही जाहीरही केलं आहे, लोकांच्या सूचना मागवलेल्या आहेत. राजकारणी म्हणतायत की कर लावू नका, कारण ठीक आहे त्यांना त्यांची मतांची गणितं असतील. कर लावणं किती गरजेचं आहे आणि कर लावलं तर काय फरक पडेल? मुंबई महापालिकेने हा जो कर प्रस्तावित केलेला आहे, लावलेला नाही आहे, प्रस्तावित आहे आणि त्याच्यावरती आता नागरिकांच्या सूचना आणि हरकती आम्ही मागवलेल्या आहेत. तर ही प्रक्रिया चालू असल्यामुळं
त्याच्यावरती आता भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. पण हे जे कचऱ्यावरती कर लावण्याचे अधिनियम आहेत हे केंद्र शासनाने तयार केलेले आहेत. त्याची अंमलबजावणी करायचं काम मुंबई महापालिका करते. मग आता विषय निघालाच म्हणून सांगतो की बऱ्याच गोष्टी या वेगवेगळ्या अधिनियमांमध्ये कायद्यांमध्ये मुंबई महापालिकेला त्याची अंमलबजावणी करावी लागते. आम्ही कायदा बनवत नाही. मुंबई महापालिका ही कायदा बनवणारी संस्था नाही आहे. अर्थातच आपल्याला कल्पना असेलच. त्या कायद्यांची अंमलबजावणी आम्हाला करायला लागते आणि त्याच्यामुळं आम्हाला मार पडतो सगळ्यांचाच. म्हणजे टँकर बंद झाले, आम्ही बंद केले का? नाही बंद झाले. पण टँकर बंद झाले कारण मुंबई महापालिकेने केले. पीओपी मूर्तीला बंदी का आणली? महापालिकेने नाही आणली, पण महापालिका त्याची अंमलबजावणी करते. बेकऱ्या बंद करायच्या, महापालिका अंमलबजावणी करते. तर बऱ्याच ठिकाणी महापालिका ही अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. तसंच हा जो कर लावलेला आहे हा करची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही महापालिका आहे. आता हा झाला एक भाग. दुसरं की कर लावणं हा कर तसा खूपच कमी आहे. म्हणजे फक्त 100 रुपयेचा आहे. एका घरासाठी 100 रुपये पर महिना एवढाच आहे. फार जास्त आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये काही सूचना हरकती आल्या तर त्याचा देखील आपल्याला विचार करता येईल. उदाहरणार्थ 5 स्टार हॉटेल जर असेल तर त्याच्यासाठी फक्त 7,000 रुपये आहे पर महिना. आता 5 स्टार हॉटेलच्या एका खोलीचं भाडंच 20-25 हजार रुपये असतं. तर 7,000 रुपये महिना द्यायला कर. पण करामुळं थोडं आपली त्या विषयाकडं बघण्याची जबाबदारी देखील वाढते. एक थोडी जबाबदारी त्यातनं निर्माण होती. एक उत्तरदायित्व निर्माण होतं की आपण कर देतोय म्हणजे आपण थोडं काळजीपूर्वक राहायला पाहिजे. कुठलीही गोष्ट जर फुकटामध्ये मिळाली तर अर्थातच त्याची अवहेलना होते. त्याचं फार महत्त्व दिलं जात नाही. त्याचं अवमूल्यन होतं. पण थोडा जर कर लावला तर कदाचित हा देखील एक भाग आहे. म्हणजे फक्त पैसे मिळवणं हा विषय नाही आहे. महापालिकेचं बजेट 75,000 कोटी रुपये आहे. तर ह्या करापासून महापालिकेला फक्त 500 कोटी मिळणार आहेत. 75,000 कोटीमध्ये 500 कोटी म्हणजे काय फार मोठी रक्कम आहे अशातला भाग नाही आहे. पण एक तर केंद्रांच्या नियमाची अंमलबजावणी करणे आणि दुसरं या निमित्तानं जर थोडी जबाबदारीची जाणीव वाढली तर ते अधिक चांगलं होईल. म्हणजे जाणीव आहेच नाही अशातला भाग नाही आहे, पण बऱ्याच ठिकाणी ती नाही असं पण दिसतं आपल्याला. आपण टँकरचा विषय काढला म्हणून ओघाने सांगतो, इतक्या पद्धतशीरपणे ते ऑपरेशन आपण सक्सेस केलं. पेशंटही राहिला आणि ऑपरेशनही नीट झालं. त्याच्याबद्दल अभिनंदन. मला या कार्यक्रमाला सांगितलं होतं की 6:45पर्यंत या. मला यायला 20-25 मिनिटाचा रस्ता आहे. मला पाऊण तास लागला. तुम्हालाही खूप वेळ लागला. त्याचं कारण ठीक आहे, ट्रॅफिक वगैरे असेल. पण मुंबईत सलग 5 किलोमीटरचा रस्ता बिना खड्ड्यांचा दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी जर स्पर्धा जाहीर केली तर तुमच्याकडे रांग लागेल बक्षीस घ्यायला. हे कधी चित्र बदलेल? नाही, आता मुंबईमध्ये मी कोस्टल रोड म्हणत नाही, रस्ते खड्डे नाही आहेत, खोदलेले आहेत. आणि हे खोदलेले जे आहेत हे मगाशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे कॉन्क्रिटायझेशनसाठी खदलेले आहेत. खड्ड्यांची संख्या मुंबईमध्ये आता खूपच कमी झालेली आहे पहिल्यापेक्षा. याचा अर्थ हे रस्ते फार दर्जेदार आहेत असा काय माझा दावा नाही आहे, पण ते दर्जेदार होण्याकडे वाटचाल चालू आहे. हे आता खड्ड्यांपेक्षा सुद्धा खणलेल्या रस्त्यांचा प्रश्न जास्त आहे. आणि ते जे खणलेले रस्ते आहेत ते सगळे यावर्षीपुरते तरी 31 मेपर्यंत सर्वतोपरी पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे. आता खणलेले रस्ते जे आहेत हे खणलेले रस्ते आपण सुद्धा आता आपल्या घराचा आजूबाजूला बरेच पाहत असाल रस्ते खणलेले आहेत. तर मुंबई हे एवढं दाटलेलं शहर आहे, म्हणजे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इज सो हाय की प्रत्येक रस्त्याच्या खाली आपल्या फार मोठ्या प्रमाणावरती सेवा दिलेल्या आहेत. रस्ता जर आपण खोदलेला पाहिला तर त्या रस्त्याच्या खाली पाणी, स्टॉर्म वॉटर, ड्रेनेज, सुवेज वॉटर, इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर महानगर गॅस, त्याच्यानंतर तुमचं ऑप्टिकल फायबर, या सगळ्या सेवावाहिनी रस्त्यांच्या खालनं चाललेल्या आहेत. आणि आता मेट्रो. त्याच्यामुळं जेवढं सोपं वाटतं की चला रस्ता खणूया आणि त्याच्यावरती कॉन्क्रीट टाकून बंद करूया, एवढं सोपं नाही आहे. त्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या सेवांच्या ज्या काय लाईन्स आहेत, युटिलिटी आहेत, त्या सगळ्या शिफ्ट कराव्या लागतात, बदलाव्या लागतात, त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागते.
मध्यंतरी आपण काही ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट केलं होतं की जे चांगलं काम करत नाहीत वगैरे. आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जेव्हा ही चर्चा झाली तेव्हा एक सूचना अशी आली होती की जो रस्ता ज्यांनी केला आहे त्याच्या नावाची पाटी लावा की हा रस्ता या ठेकेदारांनी केला आहे, ह्याचा कालावधी इतका आहे, ह्याचं मेंटेनन्स या तारखेपर्यंत त्याला करायचं आहे आणि त्याच्या ऑफिसचा फोन नंबर हा आहे. तर हे सूचना झाली, चर्चा झाली, सगळ्यांनी बातम्या छापल्या, आम्ही मोठ्या मोठ्या आता बोर्ड लागणार, नंतर कधीच बोर्ड लागले नाहीत. ही कल्पना अंमलात आणणे इतकी अवघड आहे? नाही, आपल्याला कंत्राटदाराचं नाव आपण बऱ्याच ठिकाणी लावतो, पण असं नाव देण्याचं रस्त्याला किंवा चौकाला असं कंत्राटदाराचं नाव नाही, चौकाला नाव नाही द्यायचंय. हा रस्ता या माणसाने केलेला आहे, काही झालं तर याला धरा तुम्ही आधी. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे जे धरलं जातं ते आधी त्याला धरतील लोक. त्या एजन्सीचे नावं आपण लावतो की त्या ठिकाणी कुणाचं काम चालू आहे, मेट्रोचं काम कुठल्या कंपनीचं चालू आहे, म्हणजे मुंबई महापालिका, MMRD आणि खाली कंत्राटदाराचं नाव असतं. पण ते बाय नेम असत नाही, ते बाय कंपनी असतं, त्यामुळे त्यांना फारसा फरक पडत नाही. कंपनीचं नाव असल्यामुळे आजकाल बहुतेक सगळ्या कंपनी झालेल्या आहेत. काही झालं की लगेच कंपनीचं नावच बदलून टाकतात ते वाद झाले की. एल्फिन्स्टन पुलाबद्दलही चर्चा चालू आहे की त्याचं नियोजन झालेलं नाही, ते पाडायचं ठरवलं, त्याचं प्लॅनिंग नाही, लोक विरोध करतायत. नेमकी काय त्याची माहिती आहे आपल्याकडे? नाही, एल्फिन्स्टन पुलाचं काम हे मुंबई महापालिकेचं नाही आहे, ते MMRDAचं आहे आणि पाडून त्याचं आयुष्य संपलेलं आहे, त्याच्यामुळं तो पाडावा लागणारच आहे. आपण जर ठीक आहे आता थोडे दिवस थांबलो, अजून थोडे दिवस जरी थांबलो तरी देखील तो पाडण्याची वेळ कधी ना कधी येणारच आहे आणि त्याचं नियोजन पण केलेलं आहे. आता त्या नियोजनामध्ये अजून काही सूचना असतील तर ते ट्रॅफिक पोलीस, महापालिका आणि MMRDA आणि रेल्वेसुद्धा काही प्रमाणामध्ये ते बसून आपण करू शकतो. पण मुंबई शहरामधले जे काही पूल आहेत हे सगळे पूल आता 100 वर्षापेक्षा जास्त जुने झालेले आहेत, त्यामुळे ते टप्प्याटप्प्यांनी पाडून नवीन बांधावेच लागतील, त्याला पर्याय नाही दुसरा. मुंबईमध्ये 5 मोठी हॉस्पिटल्स महापालिकेची आहेत, 4 तशी मोठी आहेत, पण त्यातलं गोवंडीचं आणि मुलुंडचं हॉस्पिटल ह्याचा खाजगीकरणाचा घाट घातला जातो अशा बातम्या येतात. काही जण आरोप करतात, काही जण त्याच्या बाजूनी विरोधात बोलतात. हॉस्पिटलचं खरंच खाजगीकरण करण्याचं काही महापालिकेचं नियोजन आहे का, आणि असेल तर त्याचं काही कारण आहे का? नाही, मला एक अजूनही हे कळालं नाही की आपली जी काही अशी साचेबद्ध असं मी म्हणणार नाही, पण जी काही अशी विचारसरणी आहे त्याच्यामध्ये खाजगीकरण म्हटल्यानंतर एकदमच काहीतरी फार मोठं संकट आलं आणि आता सगळं ते कुणीतरी मोठे लोक सगळे पळून नेणार आणि आमचे सगळे लोक आता आजारी पडले की त्यांना कोणी विचारणार नाही, वाली राहणार नाही, सगळे असं का भीषण चित्र निर्माण केलं जातं मला कळत नाही. जे खाजगी क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये, सेक्टरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकसित झालेलं आहे त्या ठिकाणी शासनाची भूमिका मर्यादित राहिली पाहिजे. मर्यादित म्हणजे ज्या सेवा किफायतशीर पद्धतीनं किंवा मुफ्त ह्या जे खाजगी क्षेत्र देऊ शकत नाही तेवढं संरक्षण देण्याची जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे. मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे की ज्याची 5 मेडिकल कॉलेजेस आहेत. कुठल्याही महापालिकेची मेडिकल कॉलेजेस नाहीच आहेत. एवढी 5 मेडिकल कॉलेजेस आहेत. आपल्याकडं 15,500 बेड आहेत. आता खाजगीकरणाचा घाट वगैरे असं काही नाही आहे, घाट घालण्याचा काय प्रकार नाही, पण मराठी भाषा अशी एवढी भारदस्त आहे की घाट म्हटल्यानंतर एकदम दडपण येतं आपल्याला की आपण असं काहीतरी फार मोठं करायला निघालो आहे असं. 15,500 बेड जे आपले आहेत, या 15,500 बेडमध्ये आज जी ऑक्युपन्सी आहे बेडची ही फक्त 60% आहे. 60% बेड ही ऑक्युपन्सी आहे. आता बऱ्याच वेळेला आपल्याला वर्तमानपत्रामध्ये म्हणू शकता असं चित्र दिसतं की फार मोठी गर्दी झाली, एका बेडवरती 4 लोक आहेत, लोक असे उभे. असं कुठं होतं तर 15,500 बेड जरी महापालिकेचे असतील आणि ऑक्युपन्सी 60% असेल तरी देखील ठराविक वॉर्डमध्ये ठराविक काळामध्ये, उदाहरणार्थ गायनीचे वॉर्ड असतील किंवा मेडिसिनचे वॉर्ड असतील, या ठिकाणी जास्त गर्दी होती. त्यातही साथीचे रोग आले की अशा पद्धतीने गर्दी होती. आमचा विचार काय होता की 15,500ला हात न लावता जी अतिरिक्त आता कपॅसिटी निर्माण करणार आहे महापालिका पुढच्या काही वर्षामध्ये, 3,000 बेड अजून वाढणार आहेत. तर आता 3,000 बेड वाढणं हा म्हणजे जरी आपण 7,500 कोटी रुपये महापालिका खर्च करत असेल ॲज ऑन टुडे,
तरी देखील हा जो खर्च आहे हा प्राथमिक सुविधा पुरवण्यावरती दिला गेला पाहिजे. आता मेडिकल कॉलेज चालवल्यामुळं महापालिकेचा जास्त खर्च हा सुपर स्पेशालिटीवरती चाललेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाची जे सुपर स्पेशालिटी असतील त्याच्यावरती खर्च करणं आणि त्या प्रमाणामध्ये जी प्राथमिक आरोग्य सुविधा आहे त्याच्याकडं अर्थातच त्याला तेवढं प्राधान्य दिलं जात नाही. आणि म्हणून आमचा असा विचार होता की जी अतिरिक्त आता नवीन बेड तयार होत आहेत, नवीन क्षमता तयार होती आहे, त्या क्षमतेवरती खर्च करण्यापेक्षा महापालिकेने तो निधी जो आहे हा प्राथमिक सुविधा पुरवण्यामध्ये, म्हणजे ज्याला प्रायमरी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर म्हटलं जातं, ती प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर पुरवण्यामध्ये जर दिला, त्याच्यावरती खर्च केला तर मला वाटतं त्याचा जास्त परिणाम होईल, परिणामकारकता वाढेल. आणि मुंबईमध्ये म्हणा किंवा आता महाराष्ट्रामध्ये पण मुंबईमध्ये साधारणतः अत्यंत चांगल्या असे चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत, अत्यंत चांगले असे खाजगी हॉस्पिटल्स आहेत. आणि ते जर ह्या टर्शरी केअर चांगल्या पुरवू शकत असतील तर मला वाटतं की हे अतिरिक्त बेड खाजगीकरण करून तो निधी पुन्हा जर आपल्याला मुंबईकरांसाठी चांगल्या पद्धतीनं वापरता आला तर त्याच्यामध्ये मला वाटतं काही अडचण असू नये असं आमचं म्हणणं आहे. तरी देखील आम्ही ह्याच्यामध्ये फार गडबड करणार नाही, सगळ्यांचा विचार करून ऐकून घेऊन मगच त्याच्यावरती पुढचा निर्णय घेऊ. पण ही भूमिका रास्त आहे तुम्ही जी मांडली आहे ती. गगराणे साहेब, आपण कोस्टल रोड पूर्ण करत आणला आहे. एखाद्या छोट्या राज्याला ज्याचं बजेट कमी आहे त्या राज्याला देखील असा महाकाय प्रकल्प करायचा असेल तर 10 वेळा विचार करावा लागेल. इतका मोठा कोस्टल रोड आपण पूर्ण करत आणला आहे. तर असे भविष्यात कोणते मोठे प्रकल्प आहेत की ज्याच्यामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलून जाईल? म्हणजे थोडक्यात विचारायचं तर 2030 किंवा 2035ची मुंबई कशी असेल? तुम्ही काय विजन बघताय त्याचं? एक नेहमी जे आपण मूलभूत सुविधांच्याबद्दल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलतो ते जे आपल्याला दिसतं डोळ्याला, दृश्य इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्याबद्दल बोलतो. म्हणजे अर्थातच रस्ते, पूल याच्याबद्दल आपण बोलतो. पण मुंबई महापालिकेचं जेवढं दृश्य सुविधा आहेत तेवढ्याच अदृश्य सुविधा आहेत. म्हणजे अदृश्य अशा अर्थाने की त्या भूमिगत आहेत. आता आपल्या 2 कोटी लोकांच्या मधून जे सांडपाणी तयार होतं हे सांडपाणी सगळं समुद्रामध्ये सोडलं जातं. आणि त्यामुळं मुंबईच्या आजूबाजूच्या समुद्राची पाण्याचा दर्जा हा फार उच्च यशातला भाग नाही. कारण जवळपास 4000 MLD पाणी, म्हणजे आगेन एक पवई तलाव पर डे, हा समुद्रामध्ये आपण सांडपाणी सोडतो. हे सांडपाणी सोडणं हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अक्षम्य गुन्हा आहे. म्हणून बऱ्याच वर्षापासून मुंबई महापालिकेचा प्रयत्न चालू होता, जवळपास 25 वर्षापासून, की ह्या सगळ्या सांडपाण्यावरती शास्त्रशुद्ध प्रक्रिया झाली पाहिजे. ब्रिमस्टो वॉर्ड त्यातूनच आलं. ब्रिमस्टो वॉर्ड हे रेन वॉटर हे जे आहे ह्या सगळ्या सांडपाण्यावरती शास्त्रशुद्ध प्रक्रिया झाली पाहिजे. आणि शास्त्रशुद्ध प्रक्रिया होऊन जवळपास शुद्ध पाणी हे समुद्रामध्ये सोडलं पाहिजे की ज्याच्यामुळं ते पर्यावरणपूरक असेल आणि आपल्या मुंबईच्या आजूबाजूला जो सगळा समुद्र आहे त्याच्या दर्जामध्ये देखील सुधारणा होईल त्याच्या पाण्यामध्ये. आणि हे मुंबई महापालिकेने आता हे 7 प्रकल्प हाती घेतलेले आहेत. त्याच्यापैकी बरेचसे प्रकल्प पण हे मी अदृश्य एवढ्यासाठी म्हणतो की हे बरेचसे समुद्राच्या किनाऱ्याला किंवा खाली चालू आहेत, त्याची कल्पना आपल्याला नाही आहे. तर हे प्रकल्प जे आहेत ह्याची किंमत 27,000 कोटी आहे. आणि हे 7च्या 7 प्रकल्प चालू आहेत आणि 2027-28 पर्यंत हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील. हे मुंबईचं सगळं सांडपाणी हे पूर्णपणे प्रक्रिया करूनच समुद्रामध्ये सोडण्यात येईल. आणि त्याच्यापैकी काही पाणी हे परत आपण वळवून नॉन पोर्टेबल कामासाठी वापरणार आहे. पिण्यासाठी जे वापरलं जात नाही, दुसऱ्या कामासाठी वापरलं जातं ते वापरणार आहे. तर ही एक फार मोठी मूलभूत सुविधा आहे जी आपल्याला डोळ्याला दिसत नाही. दुसरी मूलभूत सुविधा म्हणजे अर्थातच पिण्याचं पाणी. पिण्याचं पाणी आज आपण पाहतो आहोत की मुंबई महापालिकेने तलाव बांधले, मोडकसागर असेल, वैतरणा असेल किंवा शासनाचा भातसा प्रकल्प असेल, हे अत्यंत मोठे प्रकल्प आहेत. हे
याच्यापैकी एकही प्रकल्प मुंबई जिल्ह्यामध्ये नाही आहे. हे सगळे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि एखाद दुसरा पालघर जिल्ह्यामध्ये आहे. हे सगळं पाणी आपण मुंबईकर वापरतात आणि ॲज ऑन टुडे बाकी शहरांच्या मानानं जर पाहिलं तर मुंबईकरांची पाण्याची जी व्यवस्था आहे, मग तो पाण्याचा दर्जा असेल, त्याची क्षमता असेल, वहन क्षमता असेल आणि त्याची एकंदर मिळणारं पाणी असेल, हे अत्यंत चांगल्या दर्जाचं आहे. हे वर्षानुवर्ष मुंबई महापालिका हे देत आलेली आहे. पण याच्यामध्ये क्षमतावृद्धी करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ज्या आपल्या मुंबईच्या सगळ्या या वाहिन्या आहेत, पाण्याच्या वाहिन्या, त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती सुधारणा चालू आहेत. नवीन एक धरण बांधण्याचा देखील आमचा विचार आहे गारगाईला. ब्रिमस्टो वॉर्ड जे आपण सांगितलं, तर हे सगळं म्हणजे रस्ते, पूल हे आपल्याला दिसणारे सुविधा आहेत. या व्यतिरिक्त फार मोठ्या प्रमाणावरती न दिसणाऱ्या सुविधांवरती देखील मुंबई महापालिका खर्च करते आणि त्याच्यामध्ये मुंबईचं प्रदूषण नियंत्रणामध्ये येईल, हवेचा आणि पाण्याचा दर्जा सुधारेल आणि मुंबईकरांची जी राहण्याची राहणीमान आहे त्याच्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावरती पुढच्या काही वर्षामध्ये सुधारणा होईल. इथे आपण जेवढे आहोत प्रत्येकाने बेस्टमधून प्रवास केला असेल आणि आपण आत्ता दाखवलं की बेस्टने किती इलेक्ट्रिक बस घेतल्या वगैरे. मला जेव्हा ही मुलाखत घ्यायची आपली ठरली तेव्हा मला बेस्टमधून एकाचा फोन आला आणि ते म्हणे, साहेब आमचं काही एक प्रश्न विचाराल का? म्हटलं काय अडचण आहे? तुम्हाला कदाचित कळलेलं दिसतं मला काय विचारायचं आहे ते. तर त्यांचं म्हणणं आहे की महापालिकेत बेस्टचा अर्थसंकल्प विलीन केला पाहिजे, तो केला जात नाही आम्ही सांगूनही, आणि आम्हाला निधी द्यायला महापालिकेकडून म्हणावा तेवढा निधी मिळत नाही. या बजेटमध्ये 1000 कोटी द्यायचे मान्य केले, पहिला टप्पा, मग पहिला हप्ता म्हणून 100 कोटी दिले. बेस्टबद्दल महापालिकेची नेमकी भूमिका काय आहे? बेस्टचा विषय निघाला की आवाज बंद झाला का? बेस्टचा विषय निघाला. हॅलो, हां येतोय ना? हां ठीक आहे. नाही, बेस्ट हा आपल्या सगळ्या मुंबईकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक मुंबईकरांनी केव्हा न केव्हा आणि कदाचित आत्तासुद्धा बेस्टचा वापर केलेला आहे, चालू आहे. बेस्टच्या त्यांचं जे इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, पण जे ट्रान्सपोर्टचा भाग आहे त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये अत्यंत चांगल्या दर्जाच्या बसेस या आपण रस्त्यावरती पाहत आहात. इलेक्ट्रिक बसेससुद्धा त्यांच्या चांगल्या आहेत, अत्यंत चांगल्या दर्जेदार बसेस ते पुरवत आहेत. पण गेल्या काही वर्षामध्ये बसेसची संख्या कमी झालेली आहे. काही खाजगीकरणामुळं सुद्धा त्याच्यामध्ये वेट लिस्ट ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये देखील सेवांच्यावरती थोडाफार परिणाम झालेला आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आणि बेस्टचा अर्थसंकल्प एक करणे हा अत्यंत तांत्रिक स्वरूपाचा विषय आहे आणि बेस्ट ही जी संस्था आहे त्याला एक स्वतंत्र दर्जा हा महापालिका कायद्यामध्ये आणि संस्थात्मक दर्जा देखील एवढ्यासाठी देण्यात आलेला आहे की त्यांचं जे काही दैनंदिन कामकाज आहे या दैनंदिन कामकाजामध्ये सर्व निर्णय घेण्याला बेस्ट हे स्वतंत्ररित्या सक्षम आहे. जरी त्यांचा अर्थसंकल्प हा तांत्रिकदृष्ट्या महापालिकेकडनं मंजूर होत असेल तरी देखील बेस्ट ही एक स्वतंत्र स्वायत्त यंत्रणा आहे. त्यांचे दैनंदिन निर्णय त्यांच्याकडनं घेतले जातात. बेस्टच्या वरती जे पदाधिकारी असतात ते देखील स्वतंत्रपणे नेमले जातात. तर त्याच्यामुळं दैनंदिन कामकाजामध्ये महापालिकेचा हस्तक्षेप बेस्टमध्ये असत नाही आणि असू नये. कारण महापालिका ही काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधली तज्ज्ञ नाही आहे. बेस्ट हे तज्ज्ञ आहेत, त्यांनी ते चालवलं पाहिजे. पण ते चालवत असताना जगामध्ये कुठलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यामध्ये असत नाही, म्हणून त्याला महापालिकेने मदत केली पाहिजे आणि महापालिका दरवर्षी बेस्टला मदत करते. मागच्या वर्षी 850 कोटी रुपये दिले होते, यावर्षी 1000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. कमी अधिक प्रमाणामध्ये त्या व्यतिरिक्त 450 कोटी रुपये आपण त्यांना बस खरेदीला देतो, ई बस. तर अशा पद्धतीनं महापालिका मदत करत असते. कमी अधिक प्रमाणामध्ये जर असेल तर ही मदत वाढवून देणं देखील आम्हाला शक्य आहे. पण दैनंदिन कारभार जो आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणे हे मात्र बेस्टनी स्वतःच करायला पाहिजे आणि तो त्यांच्याच कामाचा भाग आहे. त्याच्यावरती हस्तक्षेप करण्याची आम्हाला काही आवश्यकता नाही आणि गरज पण नाही.
थोडक्यात असं म्हणायचं का की पेसचं आणि तुमचं जे काही नातेसंबंध आहेत ते आता घटस्फोटापर्यंत आले? नाही नाही नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. गगराणी साहेब गेले 2 वर्षापासून महापालिकेवर प्रशासक आहेत. आधी चहल होते, आता आपण आहात. महापालिकेत नगरसेवक ही एक कल्पना एवढ्यासाठी असते की तो प्रशासन आणि नागरिक यांच्यामधला एक तो शॉक ऑब्झर्वर म्हणून नगरसेवक काम करतो आणि बऱ्याचदा त्याच्यामुळे अनेक गोष्टी मार्गी लागतात. पण आता 2-2.5 वर्ष झाली निवडणुका नाहीत. आपला नगरसेवक कोण होता हे देखील आता लोक वर्षभरात विसरून जातील अशी परिस्थिती आहे आणि याही वर्षात निवडणुका होतील की नाही अशी शक्यता दिसत नाही. प्रशासकाचं राज्य चांगलं असतं की नगरसेवक असणं चांगलं असतं? हा प्रश्न तुम्ही प्रशासकाला विचारताय. मग तुमचा अनुभव आहे ना, म्हणून, कारण तुम्ही दोन्ही गोष्टी बघितलेल्या आहेत. नाही, आपण जी व्यवस्था तयार केलेली आहे त्रिस्तरीय व्यवस्था, ज्याच्यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन, स्थानिक संस्था, ही आपण अत्यंत विचारपूर्वक ही भारतीय राज्यघटनेनी, भारताच्या सर्व लोकांनी गेल्या काही वर्षापासून तयार केलेली ही अशी त्रिस्तरीय व्यवस्था आहे. ही त्रिस्तरीयच असायला पाहिजे, अशीच राहिली पाहिजे, अशीच चालली पाहिजे. ह्याच्यामध्ये काही वाद असायचं काही कारण नाही, कारण ही आपण राज्यघटनेने स्वीकारलेली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये काही कायदेशीर आक्षेप घेण्यात आले. त्याचा या व्यवस्थेशी संबंध नव्हता. ती व्यवस्था चालवत असताना जे काही राखीव जागा ठेवल्या जातात त्याच्याबद्दल असेल, किंवा जे मतदारसंघाची रचना केली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये त्याच्याबद्दल असेल, असे आक्षेप घेण्यात आले. त्याच्यावरती न्यायालयीन प्रकरणं झाली आणि ती न्यायालयीन प्रकरणं आता सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. त्याच्यावरती अंतिम निर्णय झालेला नाही. त्याच्यामुळं राज्य निवडणूक आयोग ह्या निवडणुका घेऊ शकलेलं नाही, किंवा ते घेण्याला आता सध्या प्रतिबंध करण्यात आलेला आहे. एक प्रशासक म्हणून मला विचारलं तर लोकांना असं बऱ्याच वेळेला वाटतं की आता प्रशासक आहे आणि कुणी नगरसेवक नाही, त्याच्यामुळे तुम्ही खूप खुश असाल. हो, काही प्रमाणामध्ये खरं आहे, पण पूर्णतः खरं नाही. ते एवढ्यासाठी की आपल्या व्यवस्थेमध्ये एक तर नगरसेवक असतील, हे बरेचसे स्थानिक प्रश्न त्यांच्याच स्तरावरती सोडवतात. आता अमक्या सोसायटीमध्ये पाणी नाही आलं, तमक्या सोसायटीमध्ये ड्रेनेज लाईन फुटली, किंवा कुठला तरी कचरा उचलला गेला नाही, हे प्रश्नसुद्धा आता सरळ आयुक्तांच्याकडे यायला लागलेले आहेत. ही काय फार आदर्श पद्धत आहे असं मला वाटत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, महापालिकेची पूर्ण यंत्रणा, म्हणजे महापालिकेमध्ये आपल्याला कल्पना आहे, आता दाखवण्यात आलं, सगळे मिळून जवळपास 1.5 लाख लोक काम करतात. जवळपास एवढ्यासाठी म्हणतो की नक्की किती करतात ते मलाही माहिती नाही, तर 1.5 लाख असावेत. तर ही जी प्रचंड यंत्रणा आहे, जी मुंबईकरांसाठी सर्वव्यापी आहे, म्हणजे लोकल ट्रेन आणि पोलीस या 2 गोष्टी सोडल्या तर असं कोणतेही क्षेत्र नाही की जे महापालिकेच्या स्पर्शापासून लांब आहे. ही सर्वव्यापी सर्वस्पर्शी यंत्रणा आहे. तर ही यंत्रणा जी चालती, जी सेवा देती, ती देत असताना त्याच्यामध्ये अडचणी येतात, त्रुटी येतात, तक्रारी येतात. आमच्या लोकांच्यामध्ये सुद्धा अकार्यक्षम लोक असू शकतात, त्यांच्याकडे तक्रारी असतात. तर याच्या संदर्भामध्ये जो आम्हाला फीडबॅक पाहिजे, ती नगरसेवकांची यंत्रणा अत्यंत चांगली असते. पण तसा फीडबॅक आता दुर्दैवानं खूप कमी झाला आहे. बंद झाला नाही, कारण अजूनसुद्धा आमच्याकडं लोकप्रतिनिधी येतात, सांगतात. काही ठिकाणी आम्ही त्याच्यावरती उपाययोजना करायचा प्रयत्न करतो. पण ॲज अ सिस्टीम म्हणून जी यंत्रणा आहे की जी आम्हाला फीडबॅक देत राहते, ती मात्र आता बंद झालेली आहे. तर मला वाटतं की सुप्रीम कोर्टामध्ये लवकरच ह्याचा निर्णय होईल आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतला जाईल. काल गडकरी साहेब इथे आले तेव्हा त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता. तर मला असं सांगण्यात आलं की तो प्रश्न तुम्ही विचाराल का.
ते असं म्हणाले होते की कचऱ्यापासून मिथेन जैव इंधन तयार करण्यासाठी 400 कारखाने सुरू होणार आहेत. तर आपल्या मुंबईतल्या कचऱ्यातून जैव इंधन निर्मितीच्या काही योजना आहेत का? हां, मी म्हटलं ना, वेस्ट टू एनर्जी करावंच लागेल आपल्याला. ते इंधन करत असताना ते जैव इंधन करायचं की इलेक्ट्रिसिटी, म्हणजे कचरा जाळल्यानंतर इन्सिनरेशन पद्धतीने इलेक्ट्रिसिटी करायची, हे वेगवेगळे मेथड आहेत. पण आपल्याला ते आपण करणार आहे. म्हणजे ते काल असंही म्हणाले होते की कचऱ्यापासून आम्ही रस्ते तयार केले उत्तम. तर ह्या कचऱ्याचा वापर हा रस्ते करण्यासाठी वगैरे असं काही करण्याची योजना? नाही, गडकरी साहेबांच्या बरोबर माझं बोलणं झालं होतं एक 15 दिवसापूर्वी. त्यावेळेला त्यांनी ही कल्पना मला सांगितली होती आणि याच्यावरती 2-3 विद्यापीठांच्या मध्ये संशोधन चालू आहे असंही देखील ते मला म्हणाले. पूर्णच्या पूर्ण रस्ते करता येणार नाहीत, पण रस्त्याच्या काही भागामध्ये ज्या ठिकाणी भराव टाकायचा असतो त्या ठिकाणी याचा वापर करता येईल असं त्यांनी मला सांगितलं. तर त्या संदर्भामध्ये ते मला पुढं माहिती देणार आहेत, म्हणजे कसं करता येईल त्याच्याबद्दल. तर त्यांचं मार्गदर्शन घेऊ आम्ही त्याच्यावर. मला वाटतं मी बऱ्याच विषयांना स्पर्श केला आहे, पण एक थोडासा वेगळा मुद्दा विचारतो की आपल्याला महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री आहेत, एक मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री रात्री उशिरापर्यंत जागतात आणि कामं सांगतात. एक उपमुख्यमंत्री भल्या सकाळी उठतात आणि कामाला लावतात. तुम्ही झोपता कधी? नाही, आता सवय झालेली आहे. म्हणजे न झोपण्याची? नाही, आता सवय झाली, सगळ्याच गोष्टीची सवय झालेली आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. नाही, पण ठीक आहे. म्हणजे तसं या ज्या काही सूचना असतात त्यांच्या, त्या उशिरा आल्या किंवा सकाळी लवकर जरी आल्या आणि त्या प्रत्यक्ष जरी नाही देऊ शकल्या ते नंतर कार्यालयीन वेळेमध्ये सुद्धा त्या आम्हाला मिळतात. त्याच्यात काय अडचण नाही. दिवसभर लोक तक्रारी घेऊन येतात, रस्त्याच्या, पाण्याच्या, कचऱ्याच्या. घरी वहिनींनी काही तक्रार केली तर ते कोणाकडे सॉल्व्ह होते? का ऐकतच नाही? नाही, आता काय, त्याची सवय झाली आहे. त्याची सवय झालेली आहे. पण वर्क लाईफ बॅलन्स हे जे आधुनिक भाषेमध्ये बोललं जातं, म्हणजे आपलं खाजगी आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य जे आपण करतो याच्यामध्ये समन्वय कसा साधावा, संतुलन कसं साधावं, हे चुकत माकत का होईना शेवटी शिकायला मिळालं. आता जमायला लागलं थोडं थोडं. तुम्ही बघितलं असेल, हातात एकही कागद न धरता, कुठलीही आकडेवारी समोर न ठेवता विचारलेल्या काही अडचणीचे प्रश्न होते, पण माझं काम आहे ते विचारणं. पण सगळ्यांची उत्तरं त्यांनी इतकी उत्तम दिली. कचऱ्याबद्दल फक्त तक्रारी येत नाही, तर कचऱ्यावरती म्हणजे सर्वांचाच अनुभव असेल, त्याच्यावरती प्रक्रिया काय केली पाहिजे, त्याची विल्हेवाट, ह्याच्याबद्दल खूप सारं ज्ञानसुद्धा मिळतं घरामधून. ते हल्ली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट खूप आहेत ना, त्याच्यामुळे होतं ते सगळं ज्ञानसुद्धा मिळतं.